नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता गिरिजाला भेटायला नागेश्वर घोरपडे आलेला असतो. येत असताना इथे आता धोका, त्याचबरोबर विश्वासघात आणि खून असे काही पोस्टर लावलेले असतात. ते सुद्धा काढून आणतो आणि म्हणतो की सुनबाई, हे सगळं काय आहे? धोका, विश्वासघात, खून हे सगळं का लिहिले असं? तेव्हा इथे गिरिजा म्हणते, का हे शब्द तर तुमच्या ओळखीचे आहेत ना? हे शब्द वाचून खूप राग आला असेल ना तुम्हाला? तेव्हा गिरिजा म्हणत असते की हे शब्द तर तुम्हाला चांगले परिचयाचे आहेत, कारण तुम्ही आमच्याबरोबर असेच वागलाय ना. तुम्ही विश्वासघात केला, आमचा धोका दिलाय आम्हाला, माझ्या वडिलांचा खून केलाय तुम्ही. तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही सुनबाई? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आम्ही असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा गिरिजी म्हणते की आता ना तुम्ही खोटं बोलू नका, नाटके करू नका. आता ही तुमच्याकडे वेळ आहे. खरं बोला, कारण कसं आहे ना, मला तुमचा खरा चेहरा समजलाय. मी तुमच्यावरती आंधळा विश्वास ठेवला होता आणि इथे तुमचं ऐकून रुद्रबरोबर लग्न करून या घरामध्ये आले होते. मला असं वाटलं होतं तुम्ही चुकलात, माझ्या वडिलांचं हृदय काढण्याचा प्रयत्न केलात. त्यानंतर चुकी झाली, काहीतरी नाईलाज होता, म्हणून सगळ्यांच्या समोर माफी मागितलीत. आणि तुमची आणि आमची कधीच बरोबरी होणार नाही हे माहिती असूनसुद्धा तुम्ही मला तुमच्या घरची सून बनवलंत. तेव्हा मला असं वाटलं होतं तुम्ही खरंच किती चांगले आहात. तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि या लग्नाला होकार दिला. पण आता मला कळतंय की तुम्ही माझा विश्वासघात केलात. तुम्ही धोका दिलात आम्हाला, कारण जे काही तुम्ही आमच्याबरोबर वागला होतात ना, ते तर सगळं खोटं होतं, नाही का? तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की माझ्या मनावरती तुम्ही चांगुलपणाचं जे काही इथे नाटक बिंबवलं होतं ना, ते आता उघडं पडलंय. कारण मला कळून चुकलंय की तुम्ही खरे कसे आहात ते. तुम्ही किती पाताळयंत्री माणूस आहात हे मला कळलेलं आहे. आणि हे सुद्धा माहिती आहे की हे लग्न फक्त तुम्ही देखाव्यासाठी केले, स्वतःची इमेज वाचवण्यासाठी. 6 महिन्यांकरता तुम्ही हे लग्न करायला सांगितलं. त्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्ही माझ्या वडिलांची जी अवस्था केलीत, तीच अवस्था तुम्ही माझीही करणार होतात. माझं घरसुद्धा बळकावणार होतात तुम्ही. मला इथे कायमचं संपवून आमची जी काही उरली सुरली संपत्ती आहे, ती सुद्धा तुम्हाला लुबाडायची होती ना, नागेश्वर घोरपडे. म्हणून तुम्ही या घरामध्ये मला सून म्हणून घेऊन आलात तुमच्या स्वार्थासाठी. आणि एकदा का तुमचा स्वार्थ पूर्ण झाला की मग मला माझ्या वडिलांप्रमाणे मारून टाकणार होतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणते, घाईघाईने मी कॉन्ट्रॅक्टवरती सही केली होती. तेव्हा मी वाचलंसुद्धा नव्हतं की ते कॉन्ट्रॅक्ट कसलं आहे. पण ते कॉन्ट्रॅक्ट होतं मला मारून टाकण्याचं, 6 महिन्यानंतर घरातून बाहेर काढण्याचं. नागेश्वर म्हणतो, तू माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करतेस. मी असं काहीसुद्धा केलेलं नाही आहे. विनाकारण मला या सगळ्यामध्ये गोवू नकोस, कारण मी खरंच काही नाही केलं आहे. तेव्हा गिरिजा म्हणते की तुम्ही तर खोटं आता बोलूच नका. माझ्याकडे पुरावा आहे. ज्या वेळेला माझ्या वडिलांचा तुम्ही खून केलात, तेव्हा माझ्या वडिलांनी मातीमध्ये काय लिहिलं होतं माहिती आहे का तुम्हाला? नागेश्वर साहेब, तुम्ही सुद्धा ते वाचलं असेल, पण तुम्हाला ते कळणार नाही. मला माहिती होतं माझ्या वडिलांनी काय लिहिलं आहे. आई, आई असं लिहिलं आहे. त्यांनी तिथे काहीतरी पुरावा ठेवला होता. मला भेटायला बोलावलं होतं आणि तेव्हाच तुम्ही माझ्या वडिलांचा खून केलात. का केलं तुम्ही असं? का मारलत माझ्या वडिलांना? हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं? तेव्हा नागेश्वर म्हणतो, मी कशाला कुणाला मारू? मी कुणाला मारलेलं नाही आहे सुनबाई. तुम्ही विनाकारण इथे गैरसमज करून घेऊ नका. तेव्हा गिरिजा म्हणते, गैरसमज नाही. आता उलट मला सगळं काही स्पष्ट दिसतंय, एकदम लख्ख दिसतंय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वासंती टेन्शनमध्ये आलेली असते. वासंती म्हणते की रुद्र, अरे तुझे बाबा कुठे आहेत? कधी बाहेर गेलेत, अजून परत आले नाहीत. सगळं काही ठीक असेल ना? तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब कशाला काळजी करताय? आबासाहेबांचं काहीतरी काम असेल म्हणून तर ते गेलेत ना. तेव्हा वासंती म्हणते की तसंच असू दे, पण खूप उशीर झालाय रे. आणि तिला आठवतं की नागेश्वरने खंजीरसुद्धा बरोबर नेलेला आहे. तेव्हा वासंती येते आणि म्हणते की सुभानराव, हे कुठे आहे, तुम्हाला काही माहिती आहे का? तेव्हा सुभानराव म्हणतो, नाही मला नाही माहीत.
तेव्हा इथे रुद्र म्हणतो, सुभानराव हे काय बोलताय तुम्ही? आबासाहेब कुठे गेलेत हे तुम्हाला माहिती नसेल? शक्यच नाही आहे. प्लीज सांगा कुठे गेलेत ते. बरं कामासाठी कुठल्या गेलेत ते सांगू नका, पण बाहेर गेलेत ना तेवढं तरी सांगा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुभानराव म्हणतो की ठीक आहे, साहेब त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत. मी आता सध्या तरी तुम्हाला एवढंच सांगू शकतो. तेव्हा इथे वासंती म्हणते, रुद्र तू वेळ वाया नको घालूस बाळा. तू फोन कर ना आणि विचार ना की हे कुठे आहेत म्हणून. तरी इथे वासंती आपल्या मनामध्ये म्हणत असते की हे सुद्धा घरात नाही आहेत, गिरिजासुद्धा घरात नाही आहे. या दोघांचं काही बिनसलं तर नसेल ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, रुद्र म्हणत असतो की आईसाहेब नका काळजी करू. अहो आबासाहेब कामानिमित्तच बाहेर गेले असतील. येतील ना एवढ्यात. का तुम्ही इतकं टेन्शन घेताय? तेव्हा गिरिजा म्हणत असते की नागेश्वर घोरपडे, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही माझ्या वडिलांचा खून कराल, 6 महिन्यानंतर मला मारून टाकाल आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या राहतील असं वाटतंय तुम्हाला? तेव्हा गिरिजा म्हणते की मी माझ्या वडिलांच्या खुनाचा बदला घेणार. मी तुमच्याकडून हा बदला घेणार नागेश्वर घोरपडे. मी तुमच्या विरोधात उभं राहणार. हे कॉन्ट्रॅक्ट पेपर बघताय ना, याचे फोटोसुद्धा आहेत माझ्याकडे. तुम्ही यांच्याबरोबर काहीही करा, पण याचे फोटोज मात्र मी काढून ठेवलेले आहेत. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की सुनबाई तुम्ही विनाकारण आमच्यावरती आरोप करताय. आम्ही असं काही बी केलेलं नाही आहे. आम्ही सांगतोय ना तुम्हाला काही नाही केले म्हणून. तेव्हा गिरिजा म्हणते, खोटं बोलू नका नागेश्वर घोरपडे. मी तुम्हाला स्वतःला बोलताना सुद्धा ऐकलंय. तुम्ही मला सांगा, ज्या वेळेला माझ्या वडिलांनी मला देवीच्या मंदिराजवळ भेटायला बोलावले, ही गोष्ट फक्त मला एकटीला माहिती होती. ती तुम्हाला कशी काय कळली? सांगा ना, तुम्हाला कशी कळली? त्यानंतर हे बघा, हे पेपर आहेत. हेच आहेत ना ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर? हे तुम्ही शोधण्यासाठी माझ्या घरी गुंड पाठवले होते. पण त्या गुंडांना हे पेपर सापडले नाही. त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही माझ्या वडिलांचा खून केलात, आजूबाजूला सुद्धा तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट पेपर शोधत होता. पण शेवटीला माझ्या वडिलांना मला काय सांगायचं होतं ना, हे मला तेव्हाच कळलं होतं आणि हे पेपर मला मंदिराच्या बाजूला सापडले आणि त्यामुळे तुमचा खरा हा पाताळ यंत्री चेहरा माझ्या समोर आला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर घोरपडे म्हणत असतो की बास, बास झाला आता. तेव्हा गिरिजा म्हणते, का का बास झाला आता? तेव्हा नागेश्वर म्हणतो, मग काय करणार काय आहेस तू? हो, मी तुझ्या वडिलांचा खून केला. मीच त्या दत्तूचा खून केला, कळलं तुला? आणि का गं, का करू नये मी खून? त्याला माझ्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सत्य समजलं होतं आणि त्यानंतर गप्प राहिला असता तर मी त्याला निदान मारलं तरी नसतं. पण त्याने काय केलं? तुला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुला निदान 6 महिने तरी मला काहीही सांगू द्यायचं नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरला घाबरून इथे आता गिरिजा खाली पडलेली असते. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की तो दत्तू माझ्या वाकड्यात गेला, तो माझ्या विरोधात गेला म्हणून त्याला मला संपवावं लागलं, कळलं का? आणि जो माझ्या आडव्यात येईल, जो मला नडण्याचा प्रयत्न करेल, त्याला त्याला मी पुरून उरणार. म्हणून तुझ्या बापाला मारून टाकलं, कळलं तुला? आणि आता तुझ्या बापाबरोबर जे काही केलं ना, तेच तुझ्याबरोबरही करणार. हा खंजीर आहे ना, तो तुझ्या पोटात खुपसणार. तेव्हा इथे नागेश्वर गिरिजाला म्हणत असतो, अगं बेवडा तुझा बाप आणि त्या लायकी नसणाऱ्या माणसाची तू मुलगी. तुझ्या बेवड्या बापाची तू मुलगी आहेस, कळलं तुला? आणि तरीसुद्धा नागेश्वर घोरपडे याच्या घराण्याची सून आहेस. मग तू आहे ना, तुझ्या इथे शिस्तीमध्ये राहायचं. नाहीतर आम्ही कसे आहोत हे आत्तापर्यंत तुला कळलं असेलच ना. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरने गिरिजाला आता स्वतःच्या तोंडूनच सांगितलेलं असतं की हो, मी मारलं त्या दत्तूला, कारण का त्याला माझ्या कॉन्ट्रॅक्टबद्दल कळलं होतं आणि ते सगळं तो तुला सांगायला येत होता. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की मी तुला इथे आत्ताच्या आत्ता संपवू शकतो, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरला आठवतं गिरिजाच्या आईलासुद्धा त्याने असंच मारलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर आता गाणं म्हणतच खंजीर काढतो आणि म्हणत असतो की गिरिजा, आता तुला मी सोडणार नाही आहे. आता मी तुलासुद्धा तुझ्या वडिलांप्रमाणे मारून टाकणार. हा खंजीर आहे ना, तो तुझ्या पोटात मी खुपसणार आहे, असं तो म्हणतो. तेव्हा गिरिजा घाबरत नाही. गिरिजासुद्धा त्याच्याकडे त्याच नजरेने बघत असते. जणू काही आताही याला फाडून टाकते की काय, असं तिच्याकडे बघून वाटत असतं. तेव्हा नागेश्वर तर काय, लोकांना ठार मारणं
आणि ते हत्यारं खेळण्यासारखी वापरणं हे नागेश्वरला व्यवस्थित जमतं. त्याने इथे गिरिजाची लायकी काढलेली असते. त्याचबरोबर जास्त जर माझ्या विरोधात गेलीस ना, ती लोकं मला अजिबात आवडत नाही. त्या लोकांना मी कायमचं संपवत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, की माझ्या विरोधात जायचं नाही, नाहीतर आणि तो चाकू घेतो आणि गिरिजाच्या पोटामध्ये आता खुपसणार असतो. तेवढ्यातच गिरिजा त्याचा हात पकडते. त्याचा हात आता जोरात पकडते आणि म्हणते, "एक मिनिट, हे बघा, ही चूक तुम्ही अजिबात करू नका. मला मारणं इतकं सोपं वाटलं का तुम्हाला?" तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाने बघा नागेश्वर घोरपडेचा हात एकदम आता कठीण पद्धतीने पकडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते, "तुम्हाला काय वाटलं मला मारून तुम्ही मोकाट फिराल इकडे-तिकडे? मी इथे आलेच तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला." तेव्हा गिरिजा म्हणते, "तुम्ही मला मारू शकत नाही. नाहीतर हा पुरावा आहे ना, तो मी पोलिसांना दाखवेन." तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, "काय पुरावा आहे तुझ्याकडे?" तेव्हा गिरिजा म्हणते, "मोबाईल. मोबाईल आहे ना माझ्याकडे." तेव्हा नागेश्वर म्हणतो, "बघा, मोबाईल आहे तुमच्याकडे. मी तुम्हाला तेवढा वेळ तरी देणार आहे का, की तुम्ही इथे कुणाला तरी फोन वगैरे लावाल?" तेव्हा गिरिजा म्हणते, "नाही, माझा फोन काही माझ्याकडे नाहीच आहे ना. माझा फोन तर बाजूला आहे. मी इथेच कुठेतरी माझा फोन लपवून ठेवला आहे. तुम्ही जे काही बोलताय, जे काही वागताय, ते सगळं माझ्या मोबाईलमध्ये शूट होतं आहे. आणि तो मोबाईल आहे ना, मी कुठे लपवून ठेवला आहे हे तुम्हाला शोधूनसुद्धा सापडणार नाही. पण मी माझ्या मैत्रिणीला मात्र सांगितलं आहे, की मी मोबाईल कुठे लपवला आहे ते. हां, पण माझ्या मैत्रिणीला माहिती आहे, तिला तो मोबाईल नक्कीच सापडेल आणि मग तो मोबाईल ती पोलिसांना नेऊन देईल. आणि एकदा का फोन पोलिसांकडे गेला, की तुमची ही खोटी इमेज आहे ना, तीसुद्धा पूर्णपणे रस्त्यावरती येईल. कळलं तुम्हाला?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाने सांगितलेलं असतं, की मला जर मारण्याचा प्रयत्न केलात ना, तर तुम्हीसुद्धा सोडणार नाही. आयुष्यभरासाठी जेलमध्ये जाऊन बसाल. कळलं तुम्हाला? तेव्हा माझ्यापासून आहे ना आता लांबच राहायचं. सोडणार नाही मी तुम्हाला. पुरून उरणार आहे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, "अरे वा, तू सुद्धा हुशार आहेस गं एकदम. पाताळ यंत्री आहेस." तेव्हा इथे गिरिजा म्हणते, "हो आहेच मी. आणि आता तर मी माझ्या वडिलांसाठी अजून खमकी झाली. तुम्ही हे सगळं माझ्याकडून बदला घेण्यासाठी तुमच्या स्वार्थासाठी केलंत ना. पण आता मी बघा, मी तुमच्या विरोधात उभी राहीन. तुम्हाला सुद्धा इथे खडी फोडवायला पाठवेन." असं आता गिरिजा म्हणत असते. नागेश्वर म्हणतो, "ते तुला या जन्मात तरी शक्य नाही आहे, कळलं का?" तेव्हा गिरिजा म्हणते, "का शक्य नाही आहे? मी नाही घाबरत तुम्हाला. मला तुमची भीती अजिबात वाटत नाही. जिथे तुम्ही माझ्या वडिलांना मारलत ना, तेव्हाच मनामध्ये तुमच्याबद्दल जो आदर होता, तो संपून गेला होता." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा आणि त्याचबरोबर नागेश्वर दोघेही अजून घरी गेलेले नसतात. वासंतीला काळजी वाटत असते. तेव्हा वासंतीने रुद्रला सांगितलेलं असतं, की "रुद्र, तू प्लीज जा आणि त्या दोघांचा शोध घे. गिरिजासुद्धा घरामध्ये नाही आहे, तिचासुद्धा शोध घे आणि तुझ्या वडिलांचासुद्धा." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, वासंतीला काळजी वाटत असते, की नक्कीच काहीतरी या दोघांमध्ये बिनसलं आहे, काहीतरी गडबड आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता मोबाईलच्या प्रकरणावरून इथे गिरिजाने नागेश्वर घोरपडेला थांबवलेलं असतं. सांगितलेलं असतं, की मोबाईलमध्ये जे काही शूट होईल ते सगळं माझ्या मैत्रिणीला कळेल. ते पोलिसांकडे जाईल आणि मग आयुष्यभरासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता गिरिजा म्हणत असते, की नागेश्वर घोरपडे यांनीच माझ्या वडिलांचा खून केला आहे. यांनीच माझ्या वडिलांना मारले, मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा भयंकरच चिडलेली असते. तिला आता असं वाटत असतं, की माझ्या वडिलांच्या खुन्यामागे अजून कोण कोण आहे काय माहिती. त्यानंतर इथे मोनूला शोधत असताना आता नागेश्वर घोरपडे बाहेर आलेला असतो. तेव्हा इथे लगेचच गिरिजा म्हणते, की "मोनू कुठे आहे? सावी मोनूला कुठे घेऊन गेली?" तर मोनू आता पाण्यामध्ये असतो. तो व्हिडिओ नागेश्वरने गिरिजाला दाखवलेला असतो. तेव्हा गिरिजा म्हणते, की "अरे देवा!" तेवढ्यातच इथे नागेश्वर म्हणतो, की "जा, आता तू आधी जातेस त्याला वाचवायला, की देव त्याला आपल्याबरोबर घेऊन जातोय?" तेव्हा गिरिजा धावत पळत त्या ठिकाणी आता विहिरीच्या बाजूला आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते, की "इथे तर विहीरसुद्धा आहे." त्यामुळे गिरिजा आता विहिरीमध्ये बघायला येते, तर मोनू विहिरीच्या आत असतो.
गिरिजा त्याला बघून खूपच जास्त घाबरते